दिव्यांग बांधवांसाठी, निराधार बांधवांसाठी, शेतकरी बांधवांसाठी बच्चू कडू नेहमीच उभे राहिले आहेत व त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत की निराधार योजनेचे जे लाभार्थी असो किंवा दिव्यांग बांधव असो त्यांच्या पैशांमध्ये वाढ झाली पाहिजे आहे। त्यांनी उपोषणसुद्धा केले होते, आंदोलनसुद्धा केले होते व त्यांच्या आंदोलनाला यश म्हणून दिव्यांग बांधवांचे 2,500 रुपये वाढ करण्यात आले होते। मागणी तर 6,000 रुपयांची होती, परंतु सरकारने 2,500 रुपये वाढ करून दिली आहे। परंतु दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये अद्याप ही जी वाढीव जे पैसे आहेत ते अजूनही जमा झाले नाही। त्यामुळे बच्चू कडू पुन्हा एकदा पेटून उठले आहेत व आता जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण माजी मंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे की दिव्यांगांसोबत जी बेईमानी आहे म्हणजेच ईश्वरासोबत बेईमानी आहे। पावसाळी अधिवेशन झालेलं आहे। सरकारने आता किती दिवस इथे पैशांची वाढ केल्यानंतर किती दिवस दिव्यांग बांधवांना थांबायला लावणार आहे। तर हक्क यात्रेची 28 ऑक्टोबरला मुंबईत धडक होणार आहे। तर दिव्यांगाच्या हक्कासाठी त्यांच्या अंगावरती 250 गुन्हे सुद्धा आहेत व इथे त्यांनी एक संघटनेची नवीन दिशा सुद्धा केली आहे। तर दिव्यांग बांधवांनो किंवा निराधार बांधव आहे त्यांच्यासाठी नेहमीच इथे बच्चू कडू प्रयत्न करत असतात पैशांमध्ये वाढ झाली पाहिजे आहे। कारण जे निराधार आहे, विधवा महिला आहेत किंवा ज्यांना कोणाचाही आधार नाही त्यांना 1,500 रुपयेमध्ये काय होतं हे सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। जे दिव्यांग बांधव आहे त्यांना काम करता येत नाही, कुठे नोकरी मिळत नाही, त्यांचे शैक्षणिक खर्च असो किंवा घरातला खर्च असू द्या, औषध पाण्याचा खर्च असू द्या, हे कसं त्यांनी भागवायचं। 2,500 रुपये तुम्ही वाढवून दिलेला आहे, परंतु हे 2,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये अजूनही किंवा अद्यापही जमा का झाले नाहीत। तरी ते तुम्ही पाहू शकता सत्ताधाऱ्यांची आजवर दिव्यांगाची अवहेलनाची केलेली आहे, मात्र प्रहरने दिव्यांगाची चळवळ उभी केली। आजवर माहिती नसलेल्या 5% निधी दिव्यांगाच्या पदरात पडत आहे। 7 दिवस उपोषण करून शासनानं मानधन वाढीचा निर्णय घ्यायला भाग पाडलं, मात्र तेच मानधन 6,000 रुपये झाल्याशिवाय बच्चू कडू स्वस्थ बसणार नाही। दिव्यांगांसोबत बेईमानी म्हणजेच ईश्वरासोबत बेईमानी हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेण्याची गरज असल्याची संघटनेतील कार्यकर्ते दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी तुटून पडा अशी कठोर ताकीद माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे। तरी ते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांची शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार हक्क यात्रा आज 31 ऑगस्ट रोजी बुलढाण्यात पोहोचली होती। तर लक्षात घ्यायचं आहे की जे माजी मंत्री बच्चू कडू साहेब आहेत ते नेहमीच प्रयत्न करत आहेत की दिव्यांगांसाठी उभे राहायचं किंवा मच्छीमार असो किंवा मेंढपाळ आहेत, शेतमजूर आहे, शेतकरी जे कर्जमाफी होण्यासाठी सुद्धा ते उभे आहेत। परंतु सरकारने यांच्याबाबत कोणताही निकाल लावला नसल्यामुळे पुन्हा एकदा ते उठून उभा राहणार आहेत। तर दिव्यांगाच्या हक्कासाठी 250 गुन्हे आहेत मेळाव्यात दिव्यांगाच्या हितासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेताना आपण आमदार असताना एकूण 8 लक्षवेधी लावल्या आणि 182 शासन निर्णय काढले। तसेच दिव्यांगांसाठी लढताना आपल्यावर सुमारे 250 गुन्हे दाखल झाले। संघटनेच्या अधिक मजबूतीसाठी आणि दिव्यांगांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कठोर पावले उचलली जातील। पैसे घेणाऱ्यांची लगेच हक्कलपट्टी केली जाईल। अपंगांसोबत बेईमानी करणाऱ्या संघटने ठेवणार नाही असा इशारा सुद्धा त्यावेळी त्यांनी दिला आहे। तर संघटनेची नवीन दिशा आहे। संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी लवकरच नवीन रचना जाहीर केली जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्याला 3 जिल्हा प्रमुख देणार आहे आणि संघटन नव्याने उभे करणार असल्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली। याशिवाय दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योग सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। त्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासनही बच्चू कडू यांनी दिले आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, कारण दिव्यांग बांधवांना जेव्हा 2,500 रुपये वाढ करण्यात आली होती तेव्हा सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं, परंतु आता तेच बिचारे आपल्याला कमेंट करून मेसेज करून विचारत आहेत की हे पैशांची वाढ तर झालेली आहे, परंतु हे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत। त्यामुळे सरकारला नक्कीच इथे विनंती असणार आहे, जे दिव्यांग बांधव आहे त्यांचे पैसे लवकरच जमा झाले पाहिजे आहे। निराधार योजनेचे सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे GR आले आहे, अद्याप त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत। हे विलंब का होत आहेत? त्यामुळे इथे बच्चू कडू आपल्यासाठी प्रयत्न करत आहे। हक्क यात्रेची 28 ऑक्टोबरला मुंबईत धडक होणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे। प्रहारमुळे दिव्यांगांना अस्तित्व मिळालं आहे। काही स्वार्थी लोक समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे। ही लढाई जात पात धर्म पंथाची नसून वेदनेची आहे। दिव्यांगांना त्यांच्या हक्कासाठी एक येण्याची गरज असून 28 ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाने सहभाग होण्याचे आवाहन करत 6,000 भेटल्याशिवाय शांत बसणार नाही असे निर्धारही त्यावेळी त्यांनी व्यक्त करण्यात आला होता। तर लक्षात घ्या दिव्यांग बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, आपल्या निराधार बांधवांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्यामुळे जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे। आपण एकत्रितपणे एकजुटीने जर काम केलं तर हे नक्कीच शक्य होणार आहे आणि आपले पैसे 6,000 झाल्याशिवाय हे शांत बसणार नाहीत। मग आपण का शांत बसायचं हे सुद्धा ते प्रश्न उपस्थित होत आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।
करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.